मुंबईच्या तारदेवमध्ये इमारतीचं अवैध बांधकाम प्रकरणी 34 मजल्याच्या इमारतीत 17 मजले अनधिकृत आढळलेले आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या मदतीने रहिवाशांना न्याय देण्यात आला, तर बिल्डरकडून रहिवाशांची फसवणूक झाल्याची माहिती आता समोर आली आहे। तर मंगलप्रभात लोढा यांनी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेले आहेत। वेलिंग्टन तारदेवची बिल्डिंग बाबत जे काही चाललं सर्वांना माहीत आहे, ते रेजिडेंट्सची काय गलती नव्हती, बिल्डरने खोटा बांधला होता। मनापासून महाराष्ट्राचे लाडले मुख्यमंत्री देवाभाऊचा धन्यवाद देतो की त्यांचे इंटरव्हेन्शन नंतर ना केवळ हा बिल्डिंग वाचली, गणपतीच्या उत्सवच्या त्यांचे साजरा करण्याचा अवसर वाचला, पण पूर्ण मुंबईचे लोकांना असा कळाला की जिथे कुठे अन्याय होईल देवाभाऊ तुमच्या बरोबर राहणार आहे। त्याने महानगरपालिकेने सांगितलं आहे की जर त्याने ओसी द्यावी, लोकांवर अन्याय नको। मी परत एक वेळा फक्त वेलिंग्टन नको, मुंबईचे 1.25 करोड पब्लिक तर्फे माननीय देवाभाऊचे आभार मानतो की तुमच्यामुळे हा बिल्डिंग वाचली आणि हा नंतर कोणावर अन्याय होणार नाही असा लोकांमध्ये विश्वास परत जागृत झाला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।